नमस्कार, मी नेहा गायकवाड. मेरे भारत समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. ज्याप्रमाणे आपण प्रत्येक उमेदवारांशी संवाद साधत आहोत, त्यांचं जे विकास कामं त्या संदर्भात आपण प्रभाग क्रमांक 5D मधले उमेदवारांशी संवाद साधत आहोत. मनसेचे अधिकृत उमेदवार आहेत. दादा, एकंदरीत आपण पाहतोय की आपल्या प्रभागामध्ये 5 प्रभागामध्ये अनेक असे ज्वलंत मुद्दे आहेत, तर त्या मुद्द्यांअंतर्गत आपण कसं काम करणार आहात? तुम्ही जर बघाल या पाच प्रभाग क्रमांक 5मध्ये कुठलं खेळायचं मैदान आहे का? पार्किंगची समस्या एवढी मोठी आहे, पाण्याची समस्या आहे, घनकचऱ्याची समस्या. म्हणजे मला असं वाटतं की गेल्या 25 वर्षात काय झालं? फक्त बिल्डिंग. विकास म्हणजे काय? फक्त बिल्डिंग्स. मला असं वाटतं की मूळ प्रश्नांवरती काम होत नाही आहे. जर मला लोकांनी निवडून दिलं तर मी नक्कीच या मूळ प्रश्नांवरती काम करण्याचा प्रयत्न करेन. येऊरसुद्धा या प्रभागामध्ये येतो. अजूनसुद्धा काही पाड्यांमध्ये पाणी पोचलेलं नाही आहे, रस्ते पोचलेले नाही आहेत, लाईट नाही आहे तिथल्या लोकांकडे. त्याबद्दल काय आपल्या उपाययोजना असल्या काय काम असणार? अहो, येऊर उठवायचं काम करणार आहे ते. येऊरला माणसंच ठेवणार नाही आहेत. तुम्ही पाणी आणि रस्त्याचं काय बोलताय? तुम्ही येऊरमध्ये जाऊन विचारा. येऊर गावच राहणार नाही आहे, कारण ह्यांना ठेवायचंच नाही आहे. ह्यांचे बंगले आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी राहतात. परंतु भविष्यात खूप गोष्टी कठीण होणार आहेत. मला असं वाटतं लोकांनी जर आज हा विचार नीट केला नाही तर पुढच्या 5 वर्षात त्यांना त्याच्या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागतील. मला असं वाटतं एकच दिवस असतो मतदार राजाचा, त्यावेळेला कुठलीही प्रलोभनांना बळी न पडता जर योग्यरित्या मतदान केलं तर त्यांच्यासाठी भांडणारा माणूस निवडून त्यांनी द्यावा, एवढीच माझी अपेक्षा आहे. मराठी शाळांचा मुद्दा सध्या आहे. काही मराठी शाळा आहेत, त्यांची जी अवस्था आहे ती अक्षरशः दयनीय आहे. आणि येऊरमध्ये सुद्धा एकच मराठी शाळा आहे. गेल्या वेळेला येऊरकरांना असं आश्वासन मिळालं होतं की त्यांची जी मराठी शाळा आहे ते ज्युनियर कॉलेज डेव्हलप करणार म्हणून, पण अजूनपर्यंत काही ते स्वप्न पूर्ण झालेलं नाही आहे त्यांचं. अहो, अशा तर खूप वल्गना झाल्या. ज्युनियर कॉलेज सोडा, तिथे जाऊन अवस्था बघा. ती आत्ताच बांधलेली शाळा आहे ना. गावच नाही राहिला तर शाळा ज्युनियर कॉलेज करून करणार काय? पर्यटन स्थळ. गाव तर राहायला पाहिजे त्याच्यासाठी. त्यामुळे गावच नाही राहणार आहे तर पुढचा विषय येतो कुठे? आता काही क्षणापूर्वी राज ठाकरे सुद्धा इकडे भेट देऊन गेलेले आहे. राजन विचारे सर भेट देऊन गेलेले आहेत. तरी पण कसं मनसैनिकांना त्यांनी कसा उत्साह वाढवला आहे आणि आता काय वाटते की आता कशा प्रकारे ठाकरे ब्रँड कसं काम करणार आहे आणि लोकांच्या मनामध्ये ठाकरे ब्रँडच आता येणार आहे असं कसं त्यांनी सांगितले? 100% आज राजसाहेबांची जी भेट होती ती कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठीची भेट होती. त्यांनी आज सगळ्या शाखांना भेटी दिल्या. फार काही बोलणं करता आलं नाही, परंतु त्यांनी निश्चितच सांगितलं की लढा. आणि त्यांच्या जेव्हा आदेश येतो त्यावेळेला मनसैनिक कसा लढतो हे गेल्या 19 वर्षात सगळ्यांनी बघितलेलं आहे. धन्यवाद सर. ज्याप्रमाणे आपण पाहतोय की मनसैनिकांना फक्त कुठंतरी चान्स पाहिजे, कारण का जेव्हा मनसेला चान्स मिळेल त्याच्यानंतर नक्कीच परिवर्तन पाहायला मिळेल. त्यामुळे अशाच नवीन अपडेट्ससोबत आपल्यासोबत जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा भारत समाचार, ठाणे.